नमस्कार, मी पूर्वा खालगावकर. केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. आपल्या देशातील संस्कृती आणि परंपरा 7 समुद्रापार पोहोचवण्यासाठी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवणं काळाची गरज. लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्राताई महाजन यांचं प्रतिपादन. रत्नागिरी येथील राजिवडा येथे असलेल्या श्री स्वयंभू काशी विश्वेश्वर देवस्थानचा 25वा जीर्णोद्धार वर्धापन दिन सोहळा भक्तिमय वातावरणात पडला पार. आणि जागतिक पुस्तक दिनाचं औचित्य साधून रत्नागिरी येथे शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या संस्कृत कार्यशाळेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद. यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. जीवन निघून जात नाही, बरसत असते. जीवन कधी हाताच्या तळव्यात तर कधी शेतात भरलेलं. जीवनाचा कधी ओठांना स्पर्श तर कधी अंगावर पडे. जीवन जेव्हा चालतं, चालत राहतं आपल्या वेगाने. फिनोलेक्स पाइप्स. आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. आपल्या देशातील संस्कृती आणि परंपरा 7 समुद्रापार पोहोचवण्यासाठी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवणं काळाची गरज असल्याचं प्रतिपादन लोकसभेच्या अध्यक्षा श्रीमती सुमित्राताई महाजन यांनी केलं आहे. तर हा फरक काय आहे? पण म्हणून इंग्लिश वाईट असं म्हणून नाही चालणार. इंग्लिश आलं पाहिजे. दृष्टिकोन हा त्याच्यामध्ये जर असेल तर तुम्ही ते पण भाषा उत्तम शिकून माझ्या ज्ञानामध्ये किंवा माझ्या देशाचं ज्ञान मी सगळ्या जगाला त्याच्यात वाटू शकेन, अशी कुठेतरी कल्पना मनात ठेवून सुद्धा आपण ते करू शकतो. आणि अशी उत्तम इंग्लिश लिहिणारी, वाचणारी, समजणारी मुलं जर तुमच्या संस्थेला तयार करता आली की ज्यांच्यामध्ये भारतीयता पुरीपुरी भरलेली आहे, संस्कारांनी ते भारतीय आहेत, आणि मग इंग्रजी भाषा ही मला कदाचित जगावर प्रभुत्व मिळवण्यासाठी म्हणून मी त्या इंग्रजी भाषेचा उपयोग करीन. त्यावेळेला इंग्रजांनी आमच्यावर प्रभुत्व मिळवण्यासाठी आम्हाला इंग्लिश शिकवलं. आता आम्ही सगळ्यांवरती प्रभुत्व मिळवण्यासाठी इंग्लिश शिकू, हा दुसरा विचार. रत्नागिरी येथील खातू नाट्य मंदिराच्या सभागृहात आयोजित एका कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या. JGPS इंग्लिश मीडियम स्कूलच्या बाबूराव जोशी गुरुकुल प्रकल्पाच्या नवीन वास्तूचं उद्घाटन श्रीमती सुमित्राताई महाजन यांच्या हस्ते करण्यात आलं. उद्घाटन समारंभाचं प्रास्ताविक रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे उपकार्याध्यक्ष ॲडव्होकेट विजय साखळकर यांनी करून संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली. अरुआप्पा जोशी आणि मालतीबाई जोशींनी बाबुराव जोशी आणि मालतीबाई जोशींनी या संस्थेची स्थापना केल्यानंतर एक नाव अजूनही घेण्याचं आम्ही कधीही विसरू शकत नाही, आणि ते म्हणजे स्वर्गीय कैलासवासी अरुआप्पा जोशी. या अरुआप्पा जोशींनी या संस्थेची धुरा आपल्या समर्थ खांद्यावर पेलली आणि ही संस्था भरभराटीला आणली आणि नावारूपाला देखील आणली. त्यानंतर या संस्थेचे कार्याध्यक्ष म्हणून रमेश कीर, काही काळ आता उपस्थित असलेले मला वाटतं महाजनी वकील आणि आपले ॲडव्होकेट विलासराव पाटणी यांनी सुद्धा हा संस्थेचा नावलौकिक तसाच कायम ठेवला. अध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आता काम करत आहोत, आणि हा संस्थेचा नवलौकिक अधिक उंचावला जाईल अशी मी आपल्या सगळ्यांच्या वतीने तिथे ग्वाही देतो. दीप प्रज्वलन आणि स्वागत गीत सादर करून मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. संस्थेतर्फे लोकसभेच्या
अध्यक्षा श्रीमती सुमित्रा महाजन यांचा कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपाध्यक्ष डॉक्टर मुकुंद जोशी, कार्यवाह सतीश शेवडे, प्राचार्य किशोर सुकटणकर, नगराध्यक्ष राहुल पंडित, माजी आमदार डॉक्टर विनय नातू, डॉक्टर कल्पना मेहता, मनोज पाटणकर, राजन मलुष्टे, सुहास पटवर्धन आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक श्री प्रताप सिंह चव्हाण, प्राचीन भारतीय शिक्षण परंपरेचा जो गौरव असं आपण समजतो अशी जी गुरुकुल भूमिपूजन समारंभाला देखील माननीय सुमित्राताईंची उपस्थिती लाभली होती. गुरुकुलचे प्रणेते भाऊ अभ्यंकर यांनी आपले विचार व्यक्त करताना गुरुकुल ही काय संकल्पना आहे याची माहिती सांगितली. या गुरुकुलामधून ज्या पद्धतीचं काम होत आहे आणि होत राहील आणि होत राहावं अशी कल्पना प्रारंभापासून केलेली आहे. त्यातल्या त्यात या गुरुकुलाचं वैशिष्ट्य एवढंच आहे की बाकी बरीचशी गुरुकुलही मराठी माध्यमाच्या पद्धतीनं चालत आहे आणि हे इंग्रजी माध्यमातून चालणारं गुरुकुल आहे. जेव्हा माझ्याकडे हा प्रस्ताव आला की असं आम्ही करतो, त्याला आपल्याला काय अनुमती आहे ना, त्यात आमची काही कायदेशीर किंवा अशी काही कुठलीही अनुमती नाही आहे. मानसिक किंवा सद्भावनात्मक अनुमती एवढाच त्याचा अर्थ आहे. सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन यांनी आपल्या भाषणात शैक्षणिक कार्याचा आढावा सादर करून श्रीमती सुमित्रा महाजन यांच्या कार्यपद्धतीचं कौतुक केलं. आणि उद्घाटन बिल्डिंगचं दोन्हीही त्यांच्या हस्ते व्हावं आणि एवढ्या छोट्या कार्यक्रमाला त्या इथं आल्या म्हणून मी त्यांचे शतशः ऋणी आहे. कुठलंही काम असलं की सुमित्राताईंकडे गेलं की मला त्या 2 गोष्टी नवीन शिकवतात. मी परवा कागदपत्राची फाईल घेऊन गेले. सुमित्राताई मला असं म्हणल्या की पुढच्या वेळेपासून कागदपत्रांची फाईल आणू नको. मी म्हटलं आता काम कसं करणार? त्या म्हटल्या हमाली करायचं काम तुझं थांबलंय, पुढच्या वेळेला प्रत्येकाला मेल करायला सांग आणि इथं आल्यावर प्रिंटआउट काढून घे, उचलून सामान आणायचं नाही. इतकी बारीक गोष्टसुद्धा त्या मला शिकवत असतात आणि पुढचं काम करण्यासाठी प्रेरणा देत असतात. यावेळी श्रीमती सुमित्रा महाजन यांनी सांगितलं की आम्ही अनेक ठिकाणी भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला जातो, मात्र भूमिपूजन होऊन लोकार्पण सोहळा होणं ही बाब आनंदाची अशीच आहे. एक गोष्ट मला आनंदाची वाटली की असं फार कमी होतं आहोत. आम्ही भूमिपूजनाला तर खूप ठिकाणी जातो, पण भूमिपूजन झाल्यावर लोकार्पण होणं अनेक वेळा असं झालंय. जावं तेव्हा जागोजागी भूमिपूजनाचे दगड तर खूप लागतात, पण तो दगड व्यवस्थित इमारतीत बसून त्या इमारतीचं लोकार्पण होणं, मग तो पूल पुलिया असो की काही असो, हे होणं हे जीवनात फार महत्त्वाचं. फार कमी प्रसंग असे येतात. आणि म्हणून इथे जेव्हा मला शिल्पाने सांगितलं की तुम्ही ह्याचं भूमिपूजन केलं होतं, ती बिल्डिंग बनवून तयार झाली, आमचं गुरुकुल सुरू सुद्धा झालं एक प्रकारे, आता तुम्ही लोकार्पणाला या. त्यामुळे मला यावंच लागलं, कारण आमच्या जीवनात असे प्रसंग फार कमी येतात. आम्ही भूमिपूजन करत करत पुढे जात असतो आणि काही वेळेला पुढचं पाठ मागचं सपाट, पुढे काय होतंय पाठीमागे काही वेळा कळत पण नाही. या कार्यक्रमाला मुन्ना सुर्वे, राजाभाऊ लिमये, जयंतराव करमरकर, आनंद देसाई, सुनील भोंगले, डॉक्टर चंद्रशेखर केळकर, शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रत्नागिरीतील राजेवडा येथील श्री स्वयंभू काशी विश्वेश्वर देवस्थानचा 25वा जीर्णोद्धार वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहानं विविध कार्यक्रमांनी पार पडला. सुबह सुबह ले शिव का नाम, कर ले बंदे ये शुभ काम. सुबह सुबह ले शिव का नाम, कर ले बंदे ये
ये शुभ काम, सुबह सुबह ले शिव का नाम, शिव आएंगे तेरे काम। सुबह सुबह ले शिव का नाम, कर ले बंदे ये शुभ काम। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। यानिमित्त श्री सत्यनारायण महापूजेचं आयोजन करण्यात आलं होतं। श्रीदेव भैरी देवस्थानचे अध्यक्ष मुन्ना सुर्वे यांनी सपत्नीक पूजा केली। यावेळी आयोजित मुख्य सत्कार कार्यक्रमासाठी व्यासपीठावर ॲडव्होकेट विनय पावसकर, भैरी देवस्थानचे अध्यक्ष मुन्ना सुर्वे, नाना मराठे, ॲडव्होकेट बाबासाहेब परुळेकर, अध्यक्ष दीपक सुर्वे, प्रवीण वांगणकर, ॲडव्होकेट प्राची जोशी, वंदनाताई झापडेकर आदी उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अध्यक्ष दीपक सुर्वे यांनी कैलास विलणकर आणि भाई चव्हाण यांनी केलेल्या कार्याचं कौतुक केलं। अतिशय चांगल्या वातावरणामध्ये ज्यांनी भैरी देवस्थानचे अध्यक्षपद गेली सुमारे 30 वर्ष सांभाळलं असे आमचे आदरणीय, आमचे मार्गदर्शक, आधारस्तंभ, सर्व काही क्षेत्रामध्ये चांगलं काम करणारे सन्माननीय कैलास जोशी, अरुअप्पा जोशी। आणि अरुअप्पा जोशीने एकदा जो धनुष्यबाण उचललं, कुठलंही कार्य करायचं म्हटलं की अरुअप्पांच्या पाठीशी मुन्ना शेठ सुर्वे, त्यांचे सगळे सहकारी, टीम सातत्याने त्यांच्याबरोबर असायची। आणि आमची मंडळी कैलास शेठ विलणकर, भाई चव्हाण, माझे सहकारी, ज्येष्ठ कार्यकर्ते, या देवस्थानमध्ये माझ्यापेक्षा चांगलं कार्य केलेले प्रवीण शेठ वांगणकर आणि आमचे आधारस्तंभ, आमच्या कर्ला गावचे सुपुत्र आदरणीय ज्ञानेश्वर उर्फ भाई झापडेकर। यावेळी मान्यवरांच्या हस्ते देवस्थानच्या बिल्वदल या स्मरणिकेचं प्रकाशन करण्यात आलं। या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी विशेष मेहनत घेतलेल्या कैलासवासी अरुअप्पा जोशी यांना मानपत्र देऊन तर समितीच्या सदस्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं। यावेळी आपल्या मनोगतात भैरी देवस्थानचे अध्यक्ष मुन्ना सुर्वे यांनी अरुअप्पा जोशी यांच्या कार्यशैलीची उपस्थितांना आठवण करून दिली। महोत्सव होतोय, सुवर्ण महोत्सव पण होईल, तो अप्रतिम येणे होईल, पण हा
योग आरोपान तर नसल्यामुळे मला मिळाला. आज मी सकाळी सत्यनारायणच्या पूजेला सुद्धा खूप व्याकुळ झालो होतो. आता प्राचीने मला फोटो दाखवला. मी तेव्हा लहान होतो. तुम्ही ओळखू पण शकणार नाही की हा मुन्ना सुरेंचा फोटो आहे म्हणून. तेवढा असताना आरोपाने मला इथे आणलं. आमची पिढी, संपूर्ण सुर्वे पिढी या एरियामध्ये जोशी आणि सुर्वे हे नळ्याचा व्यापार करून इथे मोठे झाले. धान्य उतरवणे हे काम होतं. याच्यातून मोठे झाले. इथे विश्वेश्वराची कसली अडचण असो की ते निवारण करण्याचं काम ही मंडळी करत असत सगळी दोघी. ॲडव्होकेट विनय पावसकर यांनी अरुअप्पा जोशी यांच्या कार्याचे विविध पैलू मांडले. निर्णय घ्यायचा म्हणजे की झटकन निर्णय घ्यायला कधीही वेळ काढला नाही अरुअप्पाने. याचं एकच उदाहरण सांगतो. जेव्हा आमचं कॉलेज सुरू झालं, आत्ताचं लॉ कॉलेज, SB किर लॉ कॉलेज, त्याच्यापूर्वी ते एक कॉलेज होतं. आपल्याला कोणाला कधी माहिती नसेल, हसनॅन एज्युकेशनचं जवाहरलाल नेहरू लॉ कॉलेज. त्या कॉलेजला दुर्दैवाने मीच प्रिन्सिपल होते. कॉलेज बंद पडलं. हसनॅन इलेक्शनला पडल्याने कॉलेज बंद पडलं. पण ते 5 वर्ष कॉलेज मी कसं बसं चालवलं. आणि त्या कॉलेजचे आमचे काही विद्यार्थी अजूनही आपण वकील झालेले आहेत. अशोक कदम, माधव बाटोडेकर, कल्पलता भिडे, सुधाकर भावे, PL महाजनी, बरेच आहेत. पण ते कॉलेज बंद पडलं. ही खंत आरोपाला लागून होती. आम्ही आमचे लॉचं शिक्षण बाहेरून घेतलं. बाबासाहेब कर्डेकरांकडून बाहेरचं घेतलं. माझा मुलगाही लॉ बाहेरून मुंबईहून आला. तर आपल्या रत्नागिरी शहरात किंवा रत्नागिरी जिल्ह्याला एकही कॉलेज असू नये, लॉ कॉलेज असू नये, ही खंत होती. आरोपाच्या मनात होती, माझ्याही मनात होती. म्हणून आपण एक कॉलेज, 2 कॉलेज आम्हाला करायची होती. एक लॉ कॉलेज आणि एक मेडिकल कॉलेज. दुर्दैवाने मेडिकल कॉलेजचं स्वप्न आमचं अपूर्ण राहिलं. पण आता ते डेरवणला कॉलेज झालेलं आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कैलास विलणकर, भाई चव्हाण, लहू तोडणकर, बाबा पुसाळकर, सुनील ठीक, मनोहर माईंड आदींनी विशेष मेहनत घेतली. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अनुया बाम यांनी केलं. रत्नागिरीतील थिबा पॅलेस येथील जयशंकर केळकर मार्गावरील डॉक्टर निशांत आजगावकर यांच्या कोकण डेंटल केअरचं उद्घाटन आमदार उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आलं. याप्रसंगी माजी आमदार आप्पा साळवी, नगराध्यक्ष राहुल पंडित, डॉक्टर रमेश चव्हाण, किरण साळवी, डॉक्टर अमोल पटवर्धन, डॉक्टर चंद्रशेखर केळकर, ॲडव्होकेट विनय पावसकर, ॲडव्होकेट विजय साखळकर आदी हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉक्टर निशांत आजगावकर यांनी सर्व मान्यवर पाहुण्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. आमदार उदय सामंत यांनी डॉक्टर निशांत आजगावकर आणि त्यांचे वडील नारायण आजगावकर यांना शुभेच्छा दिल्या. ज्यावेळी आपण दवाखाना सुरू करतो, अशा चांगली सुविधा लोकांना द्यायला सुरुवात करतो, त्यावेळी जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ असणं गरजेचं आहे. पण राजकारणामध्ये ठीक आहे, राजकारणामध्ये कधी आक्रमकता दाखवावी लागते, कधीतरी संयमानं घ्यावं लागतं. खरोखरच तुम्हाला देखील फ्युचर चांगलं आहे. आणि याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉक्टर पटवर्धन आहे. पटवर्धन डॉक्टरांकडे मी तर अनेक वेळा जातो, चिडून पण जातो, पण ते हसत हसत जे स्वागत करतात आणि जे हसत हसत ट्रीटमेंट देतात, त्याच्यामुळं अनेक गोष्टी त्यांच्यावर ज्या अंगावर आलेल्या असतात त्या बाजूला होतात. काही जास्तीत जास्त चालावा अशी काही शुभेच्छा मी देणार नाही. त्यात दाताचा दवाखाना जास्तीत जास्त चालला पाहिजे असं सांगणार नाही, पण तुमचा व्यवसाय हा चांगल्या पद्धतीनं हो आणि चांगली आरोग्याची सुविधा रत्नागिरीतल्या ज्यांना दातांचे विकार आहेत त्यांना मिळो अशा पद्धतीची शुभेच्छा मी मनापासून देतो. अतिशय चांगल्या पद्धतीनं हा दवाखाना उभारलेला आहे. डॉक्टर निशांत आजगावकर आणि नारायण आजगावकर यांनी आपलं मनोगत व्यक्त करून चांगली सेवा देण्याचा निर्धार व्यक्त केला. मी रूट कॅनल आणि कॉस्मेटिकमध्ये स्पेशालिटी केलेली आहे. हा इथे डेंटल ऑपरेटिंग मायक्रोस्कोप आहे.
त्याच्यावर ज्या ज्या आपल्याला सोयी असतात, म्हणजे डॉक्युमेंटेशन पर्पज किंवा हायर मॅग्निफिकेशन किंवा इत्यादी कुठल्याही बाबी आपण करू शकतो. रूट कॅनल आणि इत्यादी सर्जरी ते पण मायक्रो सर्जरी या मशीनद्वारे आपण करू शकतो. आणि रूट कॅनल संबंधित जे काही वेगवेगळे पॉसिबल प्रॉब्लेम्स असतात किंवा जे जे आपल्याला शंका असेल ते आपण निरसन आपण इथे करू शकतो. ट्रीटमेंट वाईज आणि बाकीचे ज्या इम्प्लांट म्हणा किंवा ज्या हायर ॲडव्हान्स फॅसिलिटीज आहेत त्या आपण ह्या क्लिनिकमध्ये आपण सादर करू शकतो. आणि प्लस पेशंट ट्रीटमेंट चालू असताना पेशंट स्वतः बघू शकले असल्यामुळे ती पारदर्शकता आणि जी ॲक्युरसी आहे ती वाढून मिळते. जागतिक पुस्तक दिनाचं औचित्य साधून रत्नागिरी जिल्हा संस्कृत शिक्षक मंडळ, माध्यमिक शिक्षण विभाग रत्नागिरी आणि जागुष्टे हायस्कूल कुवारबाव यांच्या संयुक्त विद्यमानं शिक्षकांकरता संस्कृत कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. तुपे शास्त्री हे दोन्ही आमचे तज्ज्ञ मार्गदर्शक सांगलीहून आपल्याला खास मार्गदर्शन करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळाचे कार्याचे स्वागत करावं असे सरांनी विनंती करते. तथा अस्य प्रसादाय मम मूलतः हा रविवार मुद्दाम त्यांनी ठेवलेला आहे. या प्रशिक्षणाची वेळ आहे 10 ते 5, परंतु आज झाला नाही, थोडंसं उशिराने, तर पहिला दिवस आहे 5 वाजेपर्यंत. साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे संस्कृत भारती जिल्हा संयोजक सांगलीचे रघुवीर रामदासी, कोल्हापूरचे श्री तुपे शास्त्री, संस्कृत शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा सौरेखा इनामदार, प्राध्यापक रवींद्र पाटणकर, मुख्याध्यापक रवींद्र इनामदार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन तसंच सरस्वती आणि फाटक गुरुजींच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून करण्यात आली. प्रास्ताविकात श्री पाटणकर यांनी या कार्यशाळेबाबत सांगितलं. आज दिनांक 23 एप्रिल, उद्या 24 आणि परवा 25 एप्रिल असा 3 दिवस हा संस्कृत विषयासाठीचा प्रशिक्षणाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. त्यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या कार्यशाळेच्या संदर्भामध्ये हरकत नाही, 3 दिवसाची कार्यशाळा आवश्यकच आहे. कारण जे काही मार्गदर्शन आहे, जी काही बदलती अध्यापन पद्धती असेल, बदलता अभ्यासक्रम असेल, त्यासाठी आपल्याला हे 3 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. याप्रसंगी संस्कृतची विद्यार्थिनी ईशा केळकर हिनं आपलं मनोगत व्यक्त केलं. अनेक भाषांचे जननी आहे संस्कृत. आपल्याला माहिती आहे की आपल्या भारतीय संस्कृतीचे अनेक आद्य ग्रंथ हे संस्कृतमध्ये आहेत. त्यातून आपल्या भारतीय संस्कृतीची आपल्याला ओळख होते. त्याशिवाय अनेक क्षेत्रांमध्ये सुद्धा या संस्कृतचा आपल्याला वापर होताना दिसतो. इव्हन ते म्हणजे वैद्यकीय क्षेत्रात सुद्धा युनानी, आयुर्वेद, होमिओपॅथी यांसारख्या शाखांमध्ये सुद्धा जे संदर्भ ग्रंथ वापरले जातात ते सुद्धा संस्कृतमध्ये आहेत. यावेळी रवींद्र इनामदार यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केलं. या शाळेमध्ये संस्कृत इतकं रुजवलं गेलेलं आहे की आमचा पहिला जो विद्यार्थी महेश पटेल तो संस्कृतमध्ये कोल्हापुरात पहिला आला 94 साली. म्हणजे या शाळेचं संस्कृतची समज किती आहे आणि या शाळेत संस्कृतचे कार्यक्रम आता त्याला कारण बरीच आहेत. तर आदरणीय जोशी मॅडम आहेत किंवा जोशी सर एक शिक्षक होते की ते आम्हाला काय आहे त्या शाळेमध्ये आणि शाळेतला जो बराचसा संस्कारक्षम भाग जो आहे तो संस्कृत विभाग आमचा चांगल्या पद्धतीने सांभाळत असतो. सुविचार असतील ते विचार मांडणं, मुलांनी प्रकट त्याचा करणं आणि तो हा म्हणून त्या मुलीला बोलण्याचा खराब होत होता की तो मुख्यमंत्री संस्कृतीमध्ये अनेक ठिकाणी आपल्या शाळेत चांगले कार्यक्रम करते. बाहेर संस्कृतीमध्ये तिचं वक्तव्य असतं. जिल्हाभरातील संस्कृत शिक्षक जागुष्टे हायस्कूल कुवरबाव रत्नागिरी या ठिकाणी उपस्थित होते. याप्रसंगी रघुवीर रामदासी यांनी KTVला सांगितलं. आज या ठिकाणी
इयत्ता 8वी आणि 9वी या संस्कृत विषयाचं कृतीसत्र आणि त्याचप्रमाणे प्रशिक्षण हे आयोजित करण्यात आलेलं आहे. या पाठीमागं सरकारने जे आता एक चांगला निर्णय घेतलेला आहे की संस्कृत भाषा ही संस्कृत भाषेमधूनच शिकवली गेली पाहिजे, याचं सर्व शिक्षकांनी फार चांगल्या पद्धतीनं स्वागत केलेलं आहे. आणि त्यासाठी ज्ञानरचनात्मक पद्धतीनं संस्कृत भाषा ही विद्यार्थ्यांना कशाप्रकारे शिकवावी, त्यांना संस्कृतमध्ये संभाषण कशाप्रकारे करता यावं किंवा संस्कृतमध्ये तो विद्यार्थी बोलला पाहिजे, त्याचप्रमाणे त्याच्या वाणीवर, त्याच्या बोलण्यावर आणि त्याच्या भाषण संभाषणामध्ये संस्कृत भाषा कशा पद्धतीने येऊ शकेल या संदर्भामध्ये आज ही कार्यशाळा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सिद्धी जोशी हिनं केलं. या कार्यशाळेस जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळाचे कार्यवाह प्रभाकर संगरे, उपाध्यक्ष RV जानकर यांच्यासह संस्कृत शिक्षक उपस्थित होते. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. आपल्या देशातील संस्कृती आणि परंपरा 7 समुद्रापार पोहोचवण्यासाठी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवणं काळाची गरज. लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्राताई महाजन यांचं प्रतिपादन. रत्नागिरी येथील राजिवडा येथे असलेल्या श्री स्वयंभू काशी विश्वेश्वर देवस्थानचा 25वा जीर्णोद्धार वर्धापन दिन सोहळा भक्तिमय वातावरणात पडला पार. आणि जागतिक पुस्तक दिनाचं औचित्य साधून रत्नागिरी येथे शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या संस्कृत कार्यशाळेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.